हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस खूप छान होता कारण सकाळपासून खूप छान ऊन पडलं होतं आणि दुपारी अचानक हा पाऊस सुरू झाला. खूप जोराचा पाऊस सुरू होता. त्यानंतर दुपारी आम्ही अंडा कढी आणि भाकरी, राईस असं हेल्दी जेवण खाल्लं. त्यानंतर ही छान अशी मखानाची स्वीट रेसिपी बनवली जी खूप हेल्दी आहे. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि शेवटी मी या व्हिडिओमध्ये एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॉस्मेटिकचं नॉलेज मिळेल. तर सकाळी कपडे, भांडी वगैरे सगळी कामं करून झालेली आहेत. आता मी जेवण बनवायला घेतलं आहे. कांदे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तेलामध्ये फ्राय केलेले आहे. तोपर्यंत बॉईल अंड्याला कट लावून घेतलेला आहे. त्यानंतर हा कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर वगैरे, अद्रक, लसूण हे सगळं घेतलं आहे. आता याचं मी बारीक पेस्ट बनवते. चला तर आता अंडा कढी बनवूया. त्यासाठी मी 2 चम्मच ऑइल घेतलं आहे. त्याच्यामध्ये अंडे मी फ्राय करून घेणार आहे. थोडे 2 बटाटे मी कट करून घेतले आहेत. चला तर आता अंडा कढी बनवूया. त्यासाठी मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे, एक टोमॅटो कट करून घेतला आहे, थोडंसं कोरिएंडर, कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि कढीपत्ता. तर हे सगळं आपण फ्राय करूया तेलामध्ये. पहिले कांदा, टोमॅटो टाकून फ्राय करून घेतला आहे. त्यामध्ये वाटलेला मसाला वाटण घातला आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि रेड चिली पावडर, जिरे पावडर, धने पावडर वगैरे घालून मी छान असं फ्राय केलं आहे. त्याच्यामध्ये अंडे वगैरे टाकून, पाणी टाकून आणि थोडंसं वरून कोथिंबीर टाकून मस्त असं शिजेपर्यंत 10 मिनटं शिजू दिली आहे. तर छान अशी ही अंडा कढी बनून रेडी झालेली आहे. तर आता मी जोपर्यंत अंडा कढी शिजते तोपर्यंत 2 भाकरी बनवून घेते. अंडा कढी शिजेपर्यंत 2 भाकरी पटापट करून घेते, कारण निवित आता स्कूलमधून येईल, त्याला पण आणायला जायचं आहे. तर निवितला स्कूलमधून घेऊन येऊन तो रस्त्याने खूप मस्ती करतो. त्याच्याबरोबर घरी येऊन आम्ही छान अंडा कढीचं जेवण जेवलो. त्यानंतर अचानक हा जोराचा पाऊस सुरू झाला. सकाळपासून तर छान ऊन पडलं होतं, पण आत्ता बघितलं तर खूप जोराचा पाऊस होता. पण वातावरण खूप छानच वाटत होतं. त्यामुळे हे मी व्ह्यू रेकॉर्ड करून घेतला. खूप सुंदर असं हे व्ह्यू दिसत होता. सगळीकडे असं छान असं धुकं पसरलं होतं. त्यामध्ये हा पाऊस जोरात पडत होता. तर हे क्लायमेट खूप सुंदर झालं होतं. त्यामुळे जेवण पटकनच निवितला झोप लागली, कारण तो पहाटे मॉर्निंगला स्कूलला जातो. तर मग तो दुपारी लवकरच जेवून झोपून जातो. आणि त्यानंतर मी मखाण्याची एक हेल्दी रेसिपी बनवायला सुरुवात केली, कारण निवितसाठी 2 टिफिन लागतात, एक भाजी चपाती आणि एक स्नॅक्सचा. त्यामध्ये फ्रूट्स किंवा स्नॅक्स काही पण द्यावं लागतं. तर नेहमीच फ्रूट देऊन तो कंटाळतो फ्रूट खाऊन. त्यामुळे आज म्हटलं मखानाची अशी ही हेल्दी रेसिपी बनवूया. त्यासाठी मी घेतलं आहे 4 चम्मच घी. त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकलेला आहे. गूळ छान मेल्ट झाला की त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर ॲड करायची आणि तीळ भाजून ॲड करायचे. आणि तसंच शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला हवा असेल तर तो पण ॲड करू शकता. आणि मखाने मी आधी छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले होते कढईमध्येच. आता हे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. मिक्स केल्यावर थंड व्हायला ठेवून दिलेत. आता हे थंड होतील, त्यानंतर मी डब्यात भरून ठेवणार आहे. छान अशी ही हेल्दी अशी रेसिपी बनवून रेडी झाली आहे. आता थंड होईपर्यंत मी एक ब्लॉग लिहायला घेतला आहे. मी कॉस्मेटिकबद्दल ब्लॉग पण लिहत असते. त्याबद्दल तुम्हाला जर ब्लॉगला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी, ते नक्की या ब्लॉगला व्हिजिट करा. आणि ह्याच्यामध्ये मी माहिती देते पूर्ण कॉस्मेटिकबद्दल, किंवा कोणत्या साडीवर कोणती लिपस्टिक वगैरे वेअर करायची, ही सगळी माहिती असते. तर तुम्ही त्या ब्लॉगला नक्की व्हिजिट करा. ब्लॉग लिहून होईपर्यंतच मखाने थंड झाले होते. तर मी हे असे डब्यामध्ये भरून ठेवते. तर कधी खावेसे वाटतात तेव्हा आपण घेऊन खाऊ शकतो, किंवा असं लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. हे बाहेरचं चिप्स वगैरे देण्यापेक्षा ही घरी बनवलेली हेल्दी अशी मखाना रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.